इकडे माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भिडेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी काल पुण्यामध्ये मुक्कामी पोहोचली। मात्र त्याआधी गुडलक चौकात झालेल्या वादावादीमुळे माऊलींच्या पालखीला विलंब झाला। फर्ग्युसन रस्त्यावरनं माऊलींची पालखी जात असताना संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले। यावर दिंडीतल्या प्रमुखांनी आक्षेप घेतला, त्यामुळे वाद झाला। त्यामुळे माऊलींची पालखी एकाच जागी थांबून राहिली। मागच्या अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक अशाच प्रकारे करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केलाय। असा प्रकार पुन्हा घडणार नाही असं लेखी आश्वासन पोलिसांकडून दिंडीच्या प्रमुखांना देण्यात आलंय। त्यानंतर माऊलींची पालखी मार्गस्थ झाली आहे। पालखी परंपरेप्रमाणे दिंड्या आणि रथाचं जे काय क्रम आहे त्या क्रमाच्या मध्ये संभाजी भिडेंचे कार्यकर्ते संभाजी भिडेंच्यासह पालखीमध्ये प्रवेश केल्याने पालखीत चालणाऱ्या वारकऱ्यांना अडथळा झाला आणि त्यांनी संभाजी पुतळ्याच्या इथे सभा घेतली आणि अनधिकृतपणे लाऊडस्पीकरचा वापर केला। म्हणून आम्ही त्यांच्यासह त्यांच्या 1000 कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणावर ज्ञानोबा माऊली पालखीचे प्रमुख राजाभाऊ चोपदार आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी काय म्हटलंय पाहूया। हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांचा एक ग्रुप सुरुवातीला तो 200-300 लोकांपर्यंत मर्यादित होता, तो या पालख्यांच्या मध्ये चालण्यास सुरुवात झाली। नंतर दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत जाऊन आता सुमारे 2000च्या पुढे कार्यकर्ते त्या ठिकाणी चालत होते। गेली काही वर्ष देवस्थान मानकरी आम्ही वेगवेगळ्या बैठकांमध्ये की आमचा पालखीचा क्रम आम्ही एकामागे एक चालत असतो, मध्ये असं कुठल्याही ग्रुपला चालण्यास परवानगी देऊ नये अशा स्वरूपाची विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय विभागीय आयुक्त साहेब, सीपी मॅडम या सर्वांच्या बैठकीमध्ये वारंवार केली होती। अशा स्वरूपाचे देवस्थानने लेखी देखील पत्र दिलेलं होतं। आता काय पोलिसांकडून आश्वासन देण्यात आलंय का, लेखी देण्यात आलंय? पोलिसांनी काल रात्री 11 वाजता लेखी स्वरूपात इथून पुढे असं कुठलाही ग्रुप त्याला आम्ही मध्ये येऊ देणार नाही, आपला पालख्यांचा क्रम आहे तो अबाधित राहील असं लेखी आश्वासन दिलेलं आहे। हिंदुत्ववादी काल आम्हाला अशी बातमी कळली की काहीतरी वादावाद झाले, चॅनलवरती अशी बातमी लागली की वादावाद झाले, तलवारी नाचवल्या। एकदम खोटी बातमी होती। आम्ही ती खात्री केली तर कुठल्याही प्रकारचा वाद आमचा त्या समितीशी नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांनी आमच्याकडे कुठलं तक्रार केलेली नाही किंवा त्यांनी कुठलं पत्र दिलेलं नाही की असं काही प्रकार झालाय किंवा धारकऱ्यांकडे एकाही धारकऱ्याकडे काल तलवारसुद्धा नव्हती। आणि असं जरी कोणी जाणीवपूर्वक जर ह्या कार्यक्रमावरती आरोप केले असतील तर आम्हाला या वारी सोहळ्याच्या प्रमुखांकडे त्यांची तक्रार करावी लागेल, कारण कुठल्याही प्रकारचा गालबोट लागेल असं वर्तन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून होणार नाही।